नमस्कार मित्रांनो, आपली शाळा जिल्हा परिषद शाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, उद्या म्हणजे 28 सप्टेंबर शनिवारला आनंददायी शनिवार अंतर्गत या उपक्रमामध्ये आपल्याला कुठल्या कृती घ्यायच्या संबंधित सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, उपक्रम काय घ्यायचा तर आपत्ती व्यवस्थापनाचे मूलतत्वे आणि व्यावहारिक प्रशिक्षण। उपक्रमाचं नाव आहे प्रथमोपचार पेटी तयार करणे। शिक्षक प्रथमोपचार पेटी, औषधी इत्यादी माहिती करून देतात आणि आवश्यक साहित्य, बँडेज, पट्ट्या, सुई, दोरा। शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटीचं महत्त्व थोडक्यात सांगतात। नंतर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे विविध उदाहरणाद्वारे सांगतात। शिक्षक प्रथमोपचार पेटीत कोणती औषधं असावीत याविषयी विद्यार्थी चर्चा करून यादी अंतिम करतात। विद्यार्थी शिक्षकाकडून प्रथमोपचार पेटीचं महत्त्व समजून घेतात। नंतर प्रथमोपचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे समजून घेतात। नंतर प्रथमोपचार पेटीत औषधांची यादी बनवतात। प्रथमोपचार पेटी संदर्भीय त्यानंतर दुसरा उपक्रम आहे दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन आणि व्यावहारिक कौशल्य। ओळख नाणी नोटांची। शिक्षक विविध नाणी व नोटा यांचा संग्रह करतात आणि त्यासाठी आवश्यक साहित्य नाणी नोटा। आता शिक्षक कृती काय आहे तर शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना नाणी व नोटा दाखवतात। शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाचे महत्त्व सांगतात। शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाद्वारे होणारे व्यवहार दाखवतात। विद्यार्थी शिक्षकाकडून दाखवलेल्या नाणी व नोटा पाहतात। विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचे महत्त्व समजून घेतात। विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचा व्यवहार समजून घेतात। नंतर उपक्रम आहे कोण बनेगा स्मार्ट बॉय गर्ल। हा उपक्रम घेऊ शकतो। याच्यामध्ये काय आता तर शिक्षक विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी याविषयी माहिती घेतात। तयार केलेला मुकुट आणि विजेता, रिबीन असं साहित्य लागेल। सर्वप्रथम शिक्षक स्मार्ट बॉय स्मार्ट गर्ल हा उपक्रम शाळेत राबवत असताना विद्यार्थ्यांना उपक्रम आपल्या शाळेमध्ये कसा राबवला जाणार आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करतात। त्यानंतर विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक नियम सांगतात। विजेत्या स्मार्ट बॉय स्मार्ट गर्ल यांना बक्षीस स्वरूपात मुकुट व विजेता रिबीन बक्षीस मिळणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगतात। शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व सांगतात। शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे फायदे सांगतात। शिक्षक विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचे तोटे सांगतात। शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक विकासाचा एक मार्ग म्हणजे वैयक्तिक स्वच्छता हे सांगतात। म्हणजे मग स्वच्छ राहिल्यानं आपले शरीर कसं निरोगी राहते, आपण आजारी पडत नाही, असे नेहमी आंघोळ करावी हे असंच याचं महत्त्व सांगतात। विद्यार्थी स्मार्ट बॉय स्मार्ट गर्ल उपक्रमात विद्यार्थी शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे नियमाप्रमाणे वैयक्तिक स्वच्छता, टापटीपणा इतर नियमांची स्पर्धात्मक अंमलबजावणी करून या उपक्रमामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होतात। केवळ स्पर्धा म्हणून किंवा बक्षीस म्हणून सहभाग नोंदवतात। प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेबद्दल आवड निर्माण होऊन प्रत्यक्ष कृतीमध्ये बदल होतो आणि स्वतःमध्ये देखील बदल करतात, इतरांना देखील प्रेरित करतात। विद्यार्थी शिक्षकाकडून वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, फायदे समजून घेतात। विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचे तोटे समजतात। विद्यार्थी शिक्षकाकडून वैयक्तिक विकास एक मार्ग म्हणजे वैयक्तिक स्वच्छता हे समजून घेतात। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आणि आपल्याला समजली असेल। हे व्हिडिओ सुद्धा आवडले लाईक करा, शेअर करा।